की 10 ते 15 मेच्या दरम्यान पडणारा पाऊस जो की हा पाऊस ऊसावाल्यासाठी फायदा राहणार आहे, वीटभट्टीवाल्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे, हळदी कांद्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हळद शेतकरी, कांदा शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांना आपण आपली म्हणजे 10 ते 15च्या दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची. आणि परत एक सांगू इच्छितो तर राज्यात आता जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर 22 मेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. म्हणजे 22 मेला अंदमानवर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी. 22 मेला अंदमानात मान्सून येणार आहे. तिथून जवळपास महाराष्ट्राकडे यायला 20 दिवस लागते. म्हणजे 8-9 जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो. म्हणून पण पोषक वातावरण 22 मेला अंदमानात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली